फुल्यांचे शोपीस नको जीव आडा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ तर सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण इथं आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं तुम्ही ॲप जो आहे तो इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे. तर त्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही तिथं जाऊन जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे ते इथं मटेरियल व्हिडिओचं अपलोड करत असतो. तर मित्रांनो तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड करू शकता मटेरियल. तर मित्रांनो या दोघांची लिंक जे ते टेलिग्राम आणि आपल्या वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही जे ते आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे ते रोज इथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा आपल्या रील्स वगैरे येत असतात आणि अपडेटसुद्धा इथं येत असतात मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण जे त्या इथं आपल्या आजच्या इथं व्हिडिओला सुरुवात करूया थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र आपल्या जिथे सर्वात आधी इथं अलर्ट मोशन ॲप असेल तो आपल्या इथं ओपन करायचा आहे. तो ओपन केल्यानंतर तुम्हाला जिथे एक बिटमार्क प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्या अलर्ट मोशनमध्ये इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर त्याला इथं ओपन केल्यानंतर आपल्या प्लसमध्ये जायचे, त्यानंतर मीडियामध्ये जायचे. तर त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्याला इथं काय करायचं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रा केल्यानंतर ब्लॅकवाला व्हिडिओ जो असेल तो इथं डिलीट करून आपल्या त्या ॲडिओवरती क्लिक करून राऊंड रेक्टेंगल 1च्या खालती अशा प्रकारे सेट करा. त्यानंतर राऊंड रेक्टेंगल 1 जो असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायची. त्यानंतर सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून व्हिडिओच्या एंडला येऊन आपल्या प्लसवरती क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो, म्हणजे ते आपल्या तिथपर्यंत इमेज जो असेल तो इथं घेऊन यायचा आहे. तर त्यानंतर आपल्या तिथं परत काय करायचं आहे बघा, आता मी तुम्हाला सांगतो तिथून आपले जे इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचं आहे. तर आता आपल्याला बघा 11 पॉईंट इथं बघा 20 सेकंदाचा जो बिट आहे तर त्यावरती येऊन आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे बिटनुसार. तर आता परत नंतरच्या बिटवरती येऊन परत इमेज स्प्लिट करा. परत नंतरचा जो इमेज बिट असेल त्यावरती येऊन इथं स्प्लिट करा. परत नंतरचा जो बिट असेल तो आपल्याला त्यावरती येऊन आपला हा जो इमेज असेल तिथं स्प्लिट करायचा आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्या तिथे परत काय करायचं आहे ते बघा. आता मित्रांनो ही जी शॅडो असेल ते आपल्या शॅडो काय करायची, सर्व इमेजच्या वरती अशा प्रकारे शॅडो आणायची आणि त्यानंतर परत खालती हा जो मित्रांनो ग्रुप आहे त्याला सुद्धा जे ते आपल्याला काय करायचं शॅडोच्या वरती अशा प्रकारे जो ग्रुप असेल तो आणायचा आहे. म्हणजे जे आपले लिरिक्स असतील ते अशा प्रकारे इथं शो होऊन जातील मित्रांनो. तर आता मी लिरिक्स वगैरे ऑलरेडी इथं राईट केलेले आहेत मित्रांनो. जर का तुम्हाला त्या लिरिक्समध्ये आणि इमोजीमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते कसं करायचं ते तुम्हाला इथं सांगतो. काय करायचं, आपल्या ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट दिसत आहे तर त्या टेक्स्टवरती जाऊन आपल्याला एडिट टेक्स्टमध्ये जायचं. तुम्हाला हवं तसं टेक्स्ट इथं राईट करू शकता. त्यानंतर इथं फॉन्ट वगैरे तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर इथं कलरवरती जाऊन तुम्हाला हवा तो इथं कलर इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर राईटवरती क्लिक करा म्हणजे कलर इथं येऊन जाईल. त्यानंतर आपल्या इमोजीवरती जाऊन आपल्या एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो इथं इमोजी घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर राईटवरती क्लिक करा म्हणजे आपला इमोजीसुद्धा इथं येऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील टेक्स्ट आणि इमोजीमध्ये ते इथं तुम्ही करू शकता. तर झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन जायचं आहे. तर आता त्यानंतर आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो. आता आपल्याला ह्यांना जे आपल्या शेक इफेक्ट जे ते द्यायचे आहेत तर ते देण्यासाठी आपल्या इथं बघा काय करायचं, आपल्या बॅक जे इथं येऊन जायचं आहे. तर आपल्याला इथं बॅक आल्यानंतर तुम्हाला जे ते बघा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक शेक इफेक्टची एक प्रोजेक्ट लिंक दिली असेल तर ते आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इथं इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचे. तर ओपन केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला एक इथं इमेज भेटेल. तर त्यावरती आपल्या इथं क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट याचा करून घ्या. त्यानंतर बॅक येऊन आपण जो इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला इथं ओपन करायचे आणि त्यानंतर सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. तर मित्रांनो हा जो इफेक्ट होता तो फक्त सुरुवातीच्या इमेज पुरताच होता, बाकीच्या इमेजसाठी नाही. तर बाकीच्यांना आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा. तर देण्यासाठी आपल्याला परत जे ते बॅक येऊन आपल्याला परत जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट होता त्याला ओपन करून आपल्या सेकंड इमेजवरती जे तिथं येऊन जायचे. तर त्या सेकंड इमेजवरती आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन याचा जो कॉपी इफेक्ट असेल तो करून घ्या. त्यानंतर बॅक येऊन आपण परत जो आपण इथं प्रोजेक्ट एडिट करत होतो त्याला ओपन करायचं आहे. आणि आता आपले इथं जेवढे काही इथं इमेजेस राहिले असतील
त्या सर्व इमेजला तुम्ही आता हा जो इफेक्ट असेल तिथं अप्लाय करून टाका. तर आपल्याला काय 11.20 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्याला हा काय अर्थ त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला काय अर्थ इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करायचे. तर मित्रांनो इथं आपल्या आता जेवढे काही इमेजेस राहिले असतील तर त्या सर्व इमेजेसला तुम्ही इथं हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर इथं अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं आहे काही ओव्हरली इफेक्ट आणि काही आपल्या इफेक्ट जे असतील तिथं ॲड करायचे. तर ते करण्यासाठी आपल्याला जिथे परत बॅक इथं येऊन जायचं आणि परत आपला शेकीबीटचा जो प्रोजेक्ट असेल त्याला ओपन करायचं. इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बघा एक अशा प्रकारचं इंक इफेक्ट आणि एक अशा प्रकारे तुम्हाला वरती दिसत आहे ब्लॅक कलरमध्ये. तर ते आपल्याला हे दोन्ही इफेक्ट जे असतील ते इथं आपल्याला अप्लाय करायचे आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. तर ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं लेफ्ट साईडला तुम्हाला एक आय दिसत आहे तर त्यावरती लॉंग प्रेस करा त्या दोन्ही इफेक्टवरती अशा प्रकारे. त्यानंतर इथं तुम्हाला 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे तर त्यावरती जाऊन कॉपी लेअरची करून घ्या. तर केल्यानंतर आपला बॅक येऊन आपण जो इथं प्रोजेक्ट तयार करतो त्याला इथं ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथे 11.20 सेकंदाच्या बिटवरती येऊन इथं जे दोन्ही लेअर असतील ते अशा प्रकारे इथं पेस्ट करून द्यायचे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आपला हे जे इफेक्ट होते दोन्ही ते बरोबरपणे आपल्या त्या व्हिडिओला इथं अप्लाय झालेले आहेत मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करण्यानंतर व्हिडिओवरती जाऊन इथं एक्सपोर्टवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल होते अशा प्रकारच्या ट्रेंडिंगमध्ये जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.